नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चर मध्ये आपल्याला इंडियन इकॉनॉमिक मधील आपण जो काही पाचवा टॉपिक बघत होता तो म्हणजेच काय इन्फ्रास्ट्रक्चर इन इंडियन इकॉनॉमिक, म्हणजे त्याला काय म्हणता येईल मराठीमध्ये भारतातील आधारभूत संरचना, त्यामधील पुढचा पॉइंट घ्यायचा आहे आणि तो म्हणजेच काय ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन इंडिया अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल काय भारतातील वाहतूक प्रणाली आणि आर्थिक विकास. तर त्यामध्ये सांगता येऊ शकते काय आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून ही वाहतूक व्यवस्था अतिशय महत्वाची आहे. कारण देश विकसित असू किंवा अविकसित असू, त्या देशामध्ये वाहतुकीचे साधन किंवा वाहतुकीच्या साधनांचं महत्व विचारात घेणं अतिशय महत्वाचं आहे. कारण कृषी क्षेत्र असू, औद्योगिक क्षेत्र असू किंवा बाजाराचा विस्तार असू, या सर्वांसाठी काय हे वाहतूक व्यवस्था अतिशय महत्वाची असलेली आपण सांगता येऊ शकतो. कारण विकसित राष्ट्रांमध्ये सुद्धा आपण सांगता येऊ शकते काय वाहतूक व्यवस्था जर कार्यक्षम असेल तर त्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र आणि कृषी क्षेत्रामध्ये जे काही उत्पादित झालेल्या वस्तू आहेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येऊ शकतात आणि बाजाराचा विस्तार ज्या ज्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी ते वस्तूचा पुरवठा करता येतो या वाहतुकीच्या माध्यमातून. तसंच अविकसित देश असू त्या देशामध्ये सुद्धा काय वाहतूक व्यवस्था जर कार्यक्षम असेल तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू किंवा मालाचा किंवा मग लोकांचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करता येऊ शकते. म्हणजेच काय देश विकसित असू किंवा अविकसित असू त्या देशामध्ये वाहतुकीचे साधनांचं महत्व विचारात घेणं गरजेचं आहे. का? कारण कृषी असेल, औद्योगिक क्षेत्र असेल किंवा मग बाजार असेल इत्यादींचा विकास कशावर अवलंबून असतो, तर कृषीचा, औद्योगिक क्षेत्राचा, बाजाराचा ह्या विकास पूर्णतः ह्या वाहतूक साधनावर अवलंबून असतो. जेवढी वाहतूक साधनं कार्यक्षम, जेवढी वाहतूक साधनांचा विकास जास्त तेवढं काय वाहतूक व्यवस्था जास्त असल्यामुळं कृषी आणि औद्योगिक क्षेत्राचा विकास होऊन बाजारांचाही विकास होत असलेला आपणास दिसून येऊ शकतो. त्यासोबतच पुढे सांगता येईल काय की राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणं असेल किंवा देशातील साधन संपत्ती जी काही आहे किंवा साधन सामग्री जी काही आहे त्यांचा जर जास्तीत जास्त वापर आपल्याला करावयाचा असेल तर हे सर्व कशावर अवलंबून आहे हो, तर ह्या वाहतूक व्यवस्थेवर आहे. का? राष्ट्रीय उत्पन्नात कधी वाढ होऊ शकते आणि नैसर्गिक साधन सामग्रीचा महत्तम वापर कधी करता येऊ शकतो, हे वाहतूक व्यवस्था जर कार्यक्षम असेल तर. कसं? जर समजा कृषीमध्ये उत्पादित झालेल्या वस्तू किंवा कच्चा माल औद्योगिक क्षेत्रात न्यायचा असेल तर ह्या वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून आपण घेऊन जातो आणि त्यावर प्रक्रिया होऊन पक्का माल निर्माण होऊ शकतो आणि ती विक्री झाल्यामुळे किंवा इतर देशांना एक्सपोर्ट केल्यामुळे आपल्याला पैसा मिळतो, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. आणि देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे तिथं जर वाहतूक व्यवस्था जर जात असेल किंवा वाहतूक व्यवस्था जर कार्यरत असेल तर त्या ठिकाणचा माल किंवा तिथली साधन संपत्ती जिथं आवश्यक आहे तिथं घेऊन जाता येऊ शकते. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात वाढ आणि देशातील साधन सामग्रीचा महत्तम वापर करण्यासाठी ही वाहतूक व्यवस्था अतिशय महत्वाची आहे हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तसंच पुढे सांगता येऊ शकते काय देशातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे अत्यंत महत्वाचे कार्य वाहतूक व दळणवळण व्यवस्थेमुळे झालेलं आहे. म्हणजेच काय देशामध्ये आर्थिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल हे सर्व विकास कशाच्या माध्यमातून होत आहे, तर या वाहतूक आणि दळणवळणाच्या साधनामुळे हा विकास होत आहे. कारण आर्थिक का एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू किंवा मग माल घेऊन जात असल्यामुळे आर्थिक. सामाजिक म्हणजे काय वाहतूक व्यवस्थेमुळे काय रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लोकांची ने-आण होत असल्यामुळे तिथे काय सांस्कृतिक विकास होत आहे, सामाजिक विकास होत आहे, सामाजिक चालीरीती माहित होत आहे त्या वाहतूक व्यवस्थेमुळे. आणि सांस्कृतिक विकास म्हणजे काय समजा रेल्वेचा विचार करा, रेल्वेमध्ये काय रेल्वेनं आपण प्रवास करत असतो तर त्या जनरल डब्यामध्ये बघा किती प्रकारचे लोक असतात कोणत्या कोणत्या ठिकाणची, त्यामुळे काय सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक विकास होत असलेला आपणास दिसून येऊ शकतो. कशामुळं की या वाहतूक व दळणवळण व्यवस्थेमुळे. त्यानंतर पुढे सांगता येऊ शकते काय
या भारतातील वाहतूक व्यवस्थेचे एकूण 4 प्रकार पडतात. म्हणजे भारतातील वाहतूक व्यवस्था 4 प्रकारे करण्यात येते. पहिलं म्हणजेच काय, रस्ते वाहतूक. दुसरं आहे रेल्वे वाहतूक. त्यानंतर तिसरं म्हणजे काय, जल वाहतूक. आणि चौथा आहे हवाई वाहतूक. हे लक्षात. तर त्यामधील नंबर 1 घेऊ आता आपण, काय, रस्ते वाहतूक. हे लक्षात. म्हणजे रस्ते वाहतूक अगोदर बघू, त्यानंतर रेल्वे वाहतूक, त्यानंतर जल वाहतूक, त्यानंतर हवाई वाहतूक. असे सर्व वाहतुकीचे जे काही मार्ग आहेत किंवा मग हे जे काही प्रकार आहेत ते एक 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 आपण पाहत जाऊ. एक झालं की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, तिसरा झाला की चौथा. बघा मग नंबर 1 रस्ते वाहतूक, त्यालाच म्हणता येईल रोड ट्रान्सपोर्ट. यामध्ये सांगता येऊ शकते काय, आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून हे रस्ते वाहतूक अतिशय महत्वाची असते. कारण भारत हा खेड्यांचा देश आहे. मग या रस्ते वाहतुकीमुळे काय, हे खेडी एकमेकाला जोडता येऊ शकतात किंवा जोडली जाऊ शकतात किंवा जोडण्यात येतात. म्हणजे काय, आर्थिक विकासामध्ये हे अतिशय महत्वाची भूमिका बजावत असतात. आणि भारत हा खेड्यांचा देश असल्यामुळं जे काही खेडे आहेत ते खेडे ह्या रस्ते वाहतुकीमुळे एकमेकाशी जोडण्यात येऊ शकते. आणि डोंगराळ भागामध्ये ज्या ठिकाणी रेल्वे वाहतूक होऊ शकत नाही त्या ठिकाणी आपल्याला रस्ते वाहतुकी सोयीची ठरू शकते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय, हे रस्ते वाहतुकीमुळे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये काय वाहतूक करणं सुलभ झालेलं आहे. तसंच देशाच्या कृषी, व्यापार तसंच औद्योगिक विकासात रस्ते वाहतूक महत्वाची भूमिका बजावत असते. म्हणजेच काय सांगितले, या रस्ते वाहतुकीमुळे काय देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला ही रस्ते वाहतूक दिसून येऊ शकते. आणि ही रस्ते वाहतूक काय कृषी असल, व्यापार असल, औद्योगिक क्षेत्र असल, हे लक्षात, यांच्या विकासासाठी अतिशय महत्वाची भूमिका बजावत असलेली आपणास दिसून येऊ शकते. कारण का, कृषीमध्ये उत्पादित झालेला माल तात्काळ औद्योगिक क्षेत्रामध्ये न्यायचा असेल तर ही वाहतूक रस्ते वाहतूक सोयीची ठरत असते. कारण रेल्वे वाहतूक जर त्या ठिकाणी कृषीमधील माल जर औद्योगिक क्षेत्रामध्ये न्यायचा असेल तर ते खर्चिक असू शकते. हे लक्षात. म्हणजे अहमदपूरमध्ये समजा मोठ्या प्रमाणावर कृषी माल झाला आणि तो न्यायचे पुण्याला, हे लक्षात. मग रस्ते वाहतूक सोयीची ठरू शकते. रेल्वे वाहतूक ही खर्चिक असू शकते त्या ठिकाणी. रेल्वे वाहतुकीने करता येऊ शकते पण रस्ते वाहतूक सोयीची असू शकते. किंवा डोंगराळ भागामध्ये रेल्वे, डोंगराळ भागामध्ये समजा डोंगराळ भाग आहे तिथे रस्ते वाहतूक सोयीची असू शकते किंवा पाऊल वाटा या सोयीच्या असू शकतात. पाऊल वाटाद्वारे जे काही रस्ते असतात त्यालाच रस्ते वाहतूक म्हणतात ना हो, याले लक्षात. म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, हे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये रस्ते वाहतुकीमुळे रस्ते तयार करण्यात आलेले आहेत. आणि तसंच यामुळं काय झालेलं आहे, देशाच्या कृषी, व्यापार, औद्योगिक विकासात रस्ते वाहतूक अतिशय महत्वाची भूमिका बजावत असलेलं आपल्याला सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढे सांगता येऊ शकते काय, हे रस्ते वाहतूक जी आहे ना ही परिवर्तनीय असते. परिवर्तनीय असते म्हणजे हे रस्ते वाहतूक आपल्या सोयीनुसार लोक काय करतात, हे बदलू शकतात. म्हणजे उदाहरणामध्ये बघा, समजा आपण घरी न सांगता बाहेर फिरायला गेलो आणि तेवढ्यात काय पप्पांनी आपल्याला पाहिलं किंवा मग पप्पा समोरून येत आहेत. समजा आपण घरी न सांगता बाहेर फिरायला गेलो कुठं आणि पप्पा आपल्याला दिसले. आपण तर घरी सांगितलं काय कुठंतरी जात आहात, न सांगता बाहेर गेलो आहे समजा कुठं, आणि तिथं तेवढ्यात पप्पा दिसले समोर. आपण काय करू शकतो, मग तात्काळ रस्ता बदलू शकतो. हे लक्षात. पप्पा समोर नेले तर आपण ह्या बोळातून बाजूला होऊ शकतो. हे लक्षात. कळालं का. परिवर्तनीय म्हणजे हे रस्ते वाहतूक ही परिवर्तनीय असते. लोकांना त्यांच्या सोयीनुसार कधीही बदलता येते ही वाहतूक, बरं का. म्हणजे पप्पा इकडून येलेत, आपण इकडून निघायचं, हे या ठिकाणी उदाहरण सांगता येऊ शकतं. हे लक्षात. म्हणजे रस्ते वाहतूक ही कशी असते, परिवर्तनीय असते. तसंच गरजेनुसार लोकांना काय आपल्या सोयीनुसार ते बदलता बी येते. हे रस्ते वाहतूक नसेल तर दुसऱ्या रस्त्यावरून जावा. हे लक्षात. दुसरा असेल तर तिसरा पर्याय असतो. पण रेल्वेचं तसं असतंय का हो, रेल्वे एका मार्गाने सुरू झाली की ती एकाच मार्गाने जाते. तिथं बदलता येते का कुठे बी लगेच्या लगे, नाही ना. हे सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढे त्यामध्ये सांगता येईल की भारतामध्ये जे काही रस्ते वाहतूक होत असते ती 4 पद्धतीने होत असते. म्हणजेच भारतातील रस्ते वाहतुकीचे जे काही प्रकार म्हणता येईल किती, 4. पहिलं
राष्ट्रीय वाहतूक किंवा त्याला राष्ट्रीय महामार्ग, रस्त्यांचे प्रकार राष्ट्रीय महामार्ग, दुसरं राज्य महामार्ग, जिल्हास्तरीय रस्ते किंवा मग जिल्हा रस्ते आणि त्यानंतर ग्रामीण रस्ते, असे 4 भागात रस्त्यांची विभागणी करता येऊ शकते. हे लक्षात. त्यासोबत पुढे सांगता येऊ शकते काय, दळणवळण आणि वाहतूक व्यवस्थेशी तुलना शरीरातील काय. आता हे वाहतूक आणि दळणवळणाची तुलना कशाशी करता येते माहित आहे का, तर शरीरामध्ये रक्तवाहिन्या असतात बघा, जे रक्तवाहिन्यामुळे काय शरीरामध्ये रक्तांचा काय हे होत असतो प्रसार. हे लक्षात. मग हे वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था ही कशा पद्धतीने कार्य करत असते, तर शरीरामध्ये जसं रक्तवाहिन्या कार्य करत असतात ना तसं ते कार्यरत असतात, म्हणून त्यांची तुलना रक्तवाहिन्यांशी करण्यात आलेली आहे. बघा, रस्ते परिवर्तनीय असतात, लोकांना त्यांच्या सोयीनुसार बदलता येतात. रस्त्यांचं वर्गीकरण 4 भागामध्ये, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा महामार्ग आणि ग्रामीण रस्ते. रस्ते वाहतूक आणि दळण वाहतूक हे कशा, त्यांची तुलना कशाशी करण्यात आलेली आहे, तर रक्तवाहिन्यांशी. शरीरामध्ये जे रक्तवाहिन्या रक्त पुरवठा करण्यासाठी कार्य करतात त्या पद्धतीनं त्यांची तुलना करता येऊ शकते. तसंच पुढे सांगता येऊ शकते काय, भारतामध्ये रस्ते वाहतूक जर विचारात घेतली तर रस्ते वाहतूक व्यापाराच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे. कारण प्राचीन काळी पूर्वी जे काही व्यापार होत होते ते ह्या रस्ते वाहतुकीच्याच माध्यमातून मोठ्या प्रमाणावर होते, म्हणून या रस्ते वाहतुकीला एक अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे, हे या ठिकाणी आपण सांगता येऊ शकते किंवा सांगू शकतो. त्यानंतर पुढे सांगता येऊ शकते काय, 1988 मध्ये या रस्त्यांच्या धोरणात्मक विकासासाठी काय करण्यात आलं की भारतामध्ये भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, त्यालाच काय म्हणता येईल की नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, याची स्थापना करण्यात आली. कशासाठी आणि केव्हा, 1988 मध्ये ह्या रस्त्यांच्या धोरणात्मक विकासासाठी. काय, भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण याची स्थापना करण्यात आली 1988 मध्ये. त्यानंतर काय करण्यात आलं, रस्ते वाहतुकीची किंवा रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी कार्यक्रम तयार करण्यात येऊ लागले आणि 25 डिसेंबर 2000 मध्ये काय करण्यात आलं, 100% केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू करण्यात आली. आणि हे ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू करण्यात येऊन काय ग्रामीण भागामध्ये तसंच शहरी भागामध्ये काय करण्यात येऊ लागलं की रस्ते तयार करण्यात येऊ लागले. म्हणजे त्या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, गावांना रस्त्यांनी जोडण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू करण्यात आली. हे लक्षात. त्यानंतर पुढे सांगता येऊ शकते यामध्ये काय, 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये या रस्ते वाहतुकीवरती जवळपास 42,577 कोटी रुपये काय खर्च करण्यात आले. कशावर, या रस्ते वाहतुकीवर 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये किती, 42,577 कोटी रुपये हे रस्त्यांची बांधणी किंवा मग विकास करण्यासाठी खर्च करण्यात आला. तसंच 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सार्वजनिक खर्चाच्या, म्हणजे जेवढं सरकार खर्च करणार आहे सार्वजनिकरित्या, त्या सार्वजनिक खर्चाच्या किती टक्के रक्कम खर्च करण्याचं ठरवलं रस्त्यावर निर्धारित करण्यात आलं, तर ते आहे 16.3%. हे लक्षात. म्हणजेच 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये या रस्ते वाहतुकीवर सार्वजनिक क्षेत्रामार्फत खर्च करण्याचं निर्धारण किती करण्यात आलं, 16.3%. एकूण 100 रुपये खर्च असेल तर त्यापैकी 16.3 रुपये किती कशावर असणार, या रस्ते वाहतुकीवर असणार. तसंच काय 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जो काही खर्च निर्धारित करण्यात आलेला आहे या रस्ते वाहतुकीवरती, तो आहे 15.7% खर्च निर्धारित करण्यात आलेला आहे. म्हणजे 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 16.3 आणि 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये या रस्ते वाहतुकीवरती किती, 15.7% खर्च करण्याचं निर्धारण केलेलं होतं. या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते आपल्याला काय, की या रस्ते वाहतुकीमुळं या रस्त्यांचा विकास केंद्र सरकार आणि राज्य सरकार मार्फत होऊ लागलेला आपणास दिसून येऊ शकतो. हे लक्षात. भारतामध्ये 2012 नुसार रस्त्यांचा जर विचार केला तर ते रस्ते आपल्याला सांगता येऊ शकतात किती, 42,36,000
429 लांबीचे रस्ते आपल्याला भारतात सांगता येऊ शकतात. किती? 2012 नुसार 42,36,429 लांबीचे रस्ते आपल्याला भारतात सांगता येऊ शकतात. आता हे जे काही आहेत किती? 42,36,429 कशा पद्धतीने आहेत बघा. त्यामध्ये सांगता येऊ शकते काय? राष्ट्रीय महामार्ग किती आहेत? तर राष्ट्रीय महामार्गाची जर लांबी विचारात घेतली त्या 42,36,429 मध्ये, तर ते राष्ट्रीय महामार्गाची लांबी त्यामध्ये आहे 70,934 किलोमीटर. हे लक्षात, राष्ट्रीय महामार्गाची लांबी 70,934 किलोमीटर. त्यानंतर राज्य महामार्गाची लांबी बघा. राज्य महामार्गाची लांबी सांगता येईल किती? 1,54,522 किलोमीटर. बघा, राष्ट्रीय महामार्गाची 70,934, राज्य महामार्गाची 1,54,522 किलोमीटर. त्यानंतर जिल्हा रस्ते यांची लांबी बघा 25,77,396 किलोमीटर. हे लक्षात, किती? 25,77,396 किलोमीटर एवढी लांबी जिल्हास्तरीय रस्त्यांची आहे. त्यानंतर ग्रामीण रस्त्यांची लांबी बघा. ग्रामीण रस्त्याची लांबी आहे 14,33,577 किलोमीटर. हे लक्षात. बघा आता टोटल किती? 42,36,429 मध्ये 70,934 राष्ट्रीय महामार्गाची, राज्य महामार्गाची 1,54,522 किलोमीटर, तर जिल्हास्तरीय रस्त्यांची 25,77,396 किलोमीटर, तर ग्रामीण रस्त्यांची लांबी 14,33,577 किलोमीटर एवढी लांबी आपल्याला त्यामध्ये सांगता येऊ शकते. हे लक्षात. त्यानंतर बघा आता हे जे काही लांबी दिलेली आहे त्या लांबीनुसार किंवा रस्ते वाहतुकीचे जे काही वर्गीकरण करण्यात आलेलं आहे, कसं? 4 भागामध्ये. पहिला आहे राष्ट्रीय महामार्ग, बरोबर, दुसरा आहे राज्य महामार्ग, आणि तिसरं जिल्हास्तरीय रस्ते किंवा जिल्हा रस्ते, आणि त्यानंतर ग्रामीण रस्ते. तर हे आपण काय एक एक बघू आता. बघा मग पहिलं काय? राष्ट्रीय महामार्ग. आता हे राष्ट्रीय महामार्ग हे कुठं असतात आणि याचा विकास किंवा मग याची देखभाल करण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची असते. बघा, राष्ट्रीय महामार्ग हे शहरी व औद्योगिक ठिकाण यांना जोडण्याचं काम करत असतात. शहरी भाग आणि औद्योगिक क्षेत्र ज्या ज्या ठिकाणी असतात त्यांना जोडण्याचं काम कोण करत असते? तर हे राष्ट्रीय महामार्ग करतात. याची देखभाल किंवा मग यांचा विकास करण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची असते. त्यासोबतच सांगता येऊ शकते एकूण वाहतूक जर 100% असेल तर 100% वाहतुकीपैकी ह्या राष्ट्रीय महामार्गाद्वारे 45% वाहतूक एकमेव ह्या राष्ट्रीय महामार्गाद्वारे होते आणि राहिलेले 55% राज्य महामार्ग, जिल्हा महामार्ग आणि रस्ते वाहतुकीद्वारे होते. हे लक्षात. म्हणजे बघा, जबाबदारी कुणाची? राष्ट्रीय महामार्गाच्या विकासाची केंद्र सरकारची. त्यासोबतच शहरे आणि औद्योगिक क्षेत्रांना जोडण्याचं काम. त्यासोबतच पुढे काय सांगितलेलं आहे की 45% वाहतूक या ह्याच्याद्वारे होते. तसंच काय सांगितले? हे जर राष्ट्रीय महामार्ग जर बघितलं तर हे सिंगल लाईन, एक पदरी, डबल लाईन, 2 पदरी आणि मल्टी लाईन, म्हणजे 2 पेक्षा जास्त पदरी हे यांची काय लांबी किंवा मग विस्तार असू शकतो. हे लक्षात, हे सांगितले आहे. तसंच पुढे सांगता येऊ शकतो की भारतामध्ये एकूण 299 राष्ट्रीय महामार्ग आहेत. त्यामध्ये जर सांगायचं झालं तर सर्वात मोठा महामार्ग किंवा मग सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग उत्तर प्रदेशमध्ये आहे, त्यानंतर राजस्थानमध्ये, आणि जर सर्वात कमी जर बघितलं राष्ट्रीय महामार्गाची लांबी, सर्वात जास्त राष्ट्रीय महामार्गाची लांबी उत्तर प्रदेशमधील राज्यात, त्यानंतर राजस्थानमधील राज्यात, आणि त्यानंतर सर्वात कमी राष्ट्रीय महामार्गाची लांबीची जर राज्य विचारात घेतली तर त्रिपुरामध्ये. आणि त्यांचा जर किती लांबी आहे हे जर विचारात घेतला तर ती लांबी आपल्याला सांगता येऊ शकते त्रिपुरामध्ये 400 किमीचाच तो काय आपल्याला
राष्ट्रीय महामार्ग दिसेल. त्यानंतर सिक्कीम मध्ये फक्त 62 किमीचाच राष्ट्रीय महामार्ग आहे. म्हणजे सर्वात जास्त काय उत्तर प्रदेश किती लांबीचा आहे बघा, सर्वात लांब उत्तर प्रदेशामध्ये 6774 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग आहे, सर्वात मोठा कुठं, उत्तर प्रदेश. त्यानंतर राजस्थानमध्ये किती, 5585 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग, सर्वात मोठा यूपी, त्यानंतर राजस्थान. त्यानंतर सर्वात कमी जर विचारात घेतलं तर ते त्रिपुरामध्ये 400 किमी राष्ट्रीय महामार्ग. त्यानंतर सिक्कीम मध्ये तर 62 किमीचाच काय राष्ट्रीय महामार्ग आपल्याला सांगता येऊ शकते, हे लक्षात. तर महाराष्ट्रामध्ये जर विचारात घेतलं, महाराष्ट्रामध्ये हे राष्ट्रीय महामार्गाची लांबी जर विचारात घेतली तर ती लांबी सांगता येऊ शकते किती, 4376 किलोमीटर. बघा या ठिकाणी सांगता येऊ शकते एवढी माहिती राष्ट्रीय महामार्गाबद्दल. कसं, मुख्य शहरे आणि औद्योगिक क्षेत्र जबाबदारी केंद्र सरकारची. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, 299 राष्ट्रीय महामार्ग आहेत भारतामध्ये, सर्वात मोठं यूपी मध्ये म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये, त्यानंतर राजस्थान, सर्वात कमी त्रिपुरा, त्यानंतर सिक्कीम, हे लक्षात. महाराष्ट्रामध्ये 4376 किलोमीटर लांबीचा महामार्ग, हे लक्षात. त्यापुढे सांगता येऊ शकते एकूण वाहतुकीच्या एकूण रस्ते वाहतुकीपैकी 45% वाहतूक या राष्ट्रीय महामार्गाद्वारे होत असलेली आपणास सांगता येऊ शकते. आता दुसरं बघा, दुसरा रस्ते वाहतुकीचा प्रकार कोणता, राज्य महामार्ग. आता राज्य महामार्गामध्ये सांगता येऊ शकते काय, हे राज्य महामार्गात जे काही असतात किंवा मग राज्यस्तरीय रस्ते असतात यांची देखभाल किंवा मग विकास करण्याची जबाबदारी कोणाची असते, नावातच आहे राज्य महामार्ग. मग राज्य सरकार काय करते, हे राज्य महामार्गीय रस्त्यांची काय विकास किंवा बांधणी करण्याचं काम करत असते. त्यासोबत पुढे सांगता येऊ शकते काय, हे जिल्ह्याला जोडणारे रस्ते असतात. राष्ट्रीय महामार्गाचे राज्यांना जोडणारे असतात, हे लक्षात. तर जिल्ह्यांना जोडणारे कोणते रस्ते असतात, तर राज्यस्तरीय किंवा राज्य महामार्ग असतात. त्यासोबतच सांगता येऊ शकते काय, शहरातील किंवा राज्यातील मुख्य शहरे या मार्गाद्वारे राष्ट्रीय महामार्गाशी जोडले जातात. म्हणजे हे जे असतात कोणते राज्य महामार्ग किंवा राज्यस्तरीय रस्ते, हे काय करतात, जे काही मुख्य शहरे असतात ते मुख्य शहरे हे रस्ते राज्यस्तरीय रस्ते काय करतात, राष्ट्रीय रस्त्याशी जोडण्याचं कार्य करत असतात. म्हणजे त्यांची जुळवणी करण्याचं. कारण रस्ते वाहतूक आपल्याला जर करायची असेल मुख्य शहरामधून, समजा हे राज्यस्तरीय रस्त्यावरून काय करतात, हे राज्यस्तरीय रस्ते हे शहरातील जे मुख्य शहरे असतात किंवा औद्योगिक क्षेत्र, हे काय आपल्या त्या राष्ट्रीय महामार्गाला जोडण्याचं काम करत असतात. कारण वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे आणि मोठ्या प्रमाणावर व्हावी म्हणून. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते बघा, सर्वात जास्त लांबीचा जर राज्य महामार्ग जर विचारात घेतला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लांबीचा आपल्याला महामार्ग दिसून येईल. आणि त्यानंतर कर्नाटक आहे, राजस्थानमध्ये राज्य महामार्ग सांगता येऊ शकते, हे लक्षात. आता एवढी माहिती काय राज्य महामार्गाबद्दल सांगता येईल. काय जबाबदारी राज्य सरकार घेते, मुख्य शहरे व जिल्ह्यांना जोडले जातात हे रस्ते, आणि हे जिल्ह्यातील जे काही रस्ते असतात किंवा मग मुख्य शहरे असतात ते या रस्त्याद्वारे राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यात येते. आणि त्यासोबतच काय सर्वात मोठं जर राज्य महामार्ग जर विचारात घेतलं तर महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर कर्नाटक, त्यानंतर राजस्थानमध्ये आपल्याला सांगता येऊ शकते, हे लक्षात. त्यानंतर बघा आता पुढला प्रकार रस्ते वाहतुकीचा काय, जिल्हा मार्ग. आता हे जिल्हा मार्ग म्हणजे जिल्हा लेवलला जे असतात जिल्हास्तरीय मार्ग त्याला जिल्हा मार्ग म्हणतात. हे काय करतात की जिल्ह्यातील जे काही तालुके असतात, हे लक्षात, किंवा मग मुख्य शहरे असतात त्यांना जोडण्याचं काम करत असतात, हे लक्षात. त्यासोबतच यामध्ये सांगता येऊ शकते काय, जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांना आंतरिक भागांशी जोडले जाते. म्हणजे जिल्ह्यातील जे काही मुख्य रस्ते असतात मेन हे मुख्य रस्त्यांना आंतरिक भागाशी, म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये जेवढे रस्ते असतात, जेवढे भाग असतात तालुके वगैरे, त्यांना जोडण्याचं काम हे जिल्हास्तरीय रस्ते करत असतात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय, जिल्ह्यातील विविध भाग महत्वाचे
औद्योगिक केंद्रे तसेच स्थानिक बाजारपेठांना जोडले जाते. हे जिल्हास्तरीय रस्ते काय करतात, त्या भागातील औद्योगिक क्षेत्र जे काही औद्योगिक क्षेत्र ज्या ज्या ठिकाणी आहे तसंच स्थानिक बाजारपेठा ज्या ज्या ठिकाणी आहेत त्यांना जोडण्याचं काम करत असतात. तसंच पुढे सांगता येऊ शकते काय, जिल्ह्यातील प्रमुख शहरे व तालुक्यांना जोडण्याचं जर काम कोणते रस्ते करत असतील तर हे जिल्हास्तरीय रस्ते करत असतात, या ठिकाणी सांगता येऊ शकते. बघा काय सांगितले याच्यामध्ये, मुख्य रस्त्यांना म्हणजे जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांना आंतरिक भागाशी जोडलं जाते. मग जिथं औद्योगिक क्षेत्र असते आणि जिथं स्थानिक बाजारपेठा असते त्यांना जोडण्याचं काम करत असते. तसंच तालुका जे काही जिल्ह्यामध्ये महत्वाचे भाग किंवा मग जे काही तालुका असतात त्यांना जोडण्याचं काम हे जिल्हास्तरीय रस्ते करत असतात. त्यानंतर पुढला प्रकार बघा काय, ग्रामीण रस्ते सांगता येऊ शकतात. आता हे ग्रामीण रस्ते बघा, हे रस्ते कुठं असतात, तो ग्रामीण रस्ते ग्रामीण भागामध्ये असतात. कारण भारत हा खेड्यांचा देश आहे आणि भारतामध्ये खेड्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आपण पाहत असतो. मग ग्रामीण भागामध्ये हे म्हणजे ग्रामीण रस्ते आपल्याला आढळायला दिसून येऊ शकतात. त्यासोबतच काय, हे ग्रामीण रस्ते काय करत असतात, हे जे काही खेडे असतात, खेडे त्या खेड्यांना जोडण्याचं काम हे ग्रामीण रस्ते, एकमेकांना जोडण्याचं काम हे ग्रामीण रस्ते करतात. त्यासोबतच सांगता येऊ शकते काय, हे खेड्यातील जे काही ग्रामीण रस्ते असतात या ग्रामीण रस्त्यामुळे काय होऊ शकते, कृषी क्षेत्रामध्ये जे काही उत्पादित झालेला माल आहे त्यासोबतच वने उत्पादने असतील, कुटीर उत्पादने असतील, हे लक्षात, आणि त्यासोबतच काय, जे स्मॉल स्केल इंडस्ट्री असतील ग्रामीण भागामधील त्यामध्ये जे काही उत्पादित झालेलं आहे, कृषी, वने, कुटीर उद्योग यामध्ये जे काही निर्मिती झालेली आहे किंवा कच्च्या मालाची किंवा मग जे काही उत्पादन झालंय ते माल आपल्याला कुठं औद्योगिक क्षेत्रामध्ये नेण्यासाठी हे ग्रामीण रस्ते अतिशय महत्वाचे असतात, या ठिकाणी सांगता येऊ शकते, हे लक्षात. त्यासोबतच काय, ग्रामीण रस्ते महत्वाची भूमिका बजावत असलेले आपणास या रस्ते वाहतुकीमध्ये सांगता येऊ शकते. का, कारण औद्योगिक क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्र कुठं असणार आहे, शहरी भागामध्ये. मग शहरी भागामध्ये जर काय कृषीतील जे काही कच्चा माल असेल, वने उत्पादने असतील, कुटीर उत्पादने असतील, हे जर तिथं सप्लाय करायचं असेल तर ग्रामीण रस्ते असतात ना. कारण शेती, वने किंवा मग कुटीर उद्योग हे आपल्याला कुठं ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. मग ते जर घेऊन यायचं असेल तर आपल्याला काय ग्रामीण रस्त्यांचा वापर करत असलेलं दिसून येईल. म्हणजे महत्वाची भूमिका तिथं ग्रामीण रस्ते बजावत असतात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते, आता हे ग्रामीण रस्ते आहेत, हे ग्रामीण रस्ते निर्माण करणे किंवा देखभाल करणं हे कुणाची जबाबदारी आहे, तर हे ग्रामीण रस्ते निर्माण करणं किंवा मग यांची देखभाल किंवा यांचा विकास करण्याची जबाबदारी एकतर जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका किंवा नगरपालिका किंवा कटक मंडळे किंवा MIDC म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ किंवा वन विभाग, या सर्वांची जबाबदारी असू शकते. आता ज्या एरियामध्ये जिथं रस्ते करायचे, आता समजा वन विभागामध्ये वन जिथं आहे तिथं रस्ते करायचे तर ती जिम्मेदारी कुणाची, वन विभागाची. ग्रामीण भागामध्ये रस्ते जर करायचे असतील तर ती जिम्मेदारी कुणाची, ग्रामपंचायतची. तालुका स्तरावर जिथं लोकसंख्या 4000पेक्षा कमी आहे तिथे जबाबदारी कुणाची, नगरपालिकेची. जिल्ह्याच्या ठिकाणी जर रस्ते करायचे असतील तर महानगरपालिकेची. जिथं काय औद्योगिक महामंडळ असतील, MIDC एरिया असेल, तिथं जर रस्ता करायचा असेल तर ती जबाबदारी कुणाची, MIDC वाल्यांची. म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ यांची जबाबदारी, जर महाराष्ट्राचा जर विचार केला तर ग्रामीण रस्त्यांच्या बाबतीत. हे लक्षात, MIDC महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणता येईल बरं का. हे यांची जबाबदारी असते तिथं रस्ते करण्याची, तिथल्या तिथं, हे लक्षात. म्हणून अशा पद्धतीने काय सांगता येऊ शकते, हे ग्रामीण रस्ते सुद्धा सांगता येऊ शकतात. एवढं आपल्याला काय वाहतूक व्यवस्थेमध्ये सांगता येऊ शकते. वाहतूक व्यवस्था पाहिली, वाहतूक व्यवस्थेमध्ये बेसिक माहिती बघितली, त्यासोबतच काय वाहतूक व्यवस्थेचे 4 प्रकार पाहिलात. वाहतूक व्यवस्थेचा विकास कसा झाला, कोणत्या योजनेमध्ये किती खर्च केला हे आपण बघितला, नाही लक्षात. आणि त्यानंतर रस्ते वाहतुकीचे जे काही 4 प्रकार आहेत, रस्ते वाहतुकीचे आपण प्रकार बघितलात किंवा रस्ते वाहतुकीचं आपण वर्गीकरण पण पाहिलं. कसं वर्गीकरण झालंय, राष्ट्रीय महामार्गामध्ये, त्यानंतर राज्य महामार्गामध्ये, नंतर जिल्हा मार्गामध्ये आणि त्यानंतर ग्रामीण रस्त्यामध्ये वर्गीकरण आपल्याला सांगता येऊ शकतं ह्या रस्ते वाहतुकीचं.
हे लक्षात. त्यासोबतच आपल्याला काय पुढे बघावं लागेल, काय हे जे काही रस्ते वाहतूक आहे त्या रस्ते वाहतुकीचं योगदान कशा पद्धतीचं आहे हे बघावं लागेल. मग बघा, रस्ते वाहतुकीचं योगदान, त्यामध्ये नंबर 1 पॉईंट सांगता येईल काय, औद्योगिक विकासात महत्व. हा पहिला पॉईंट सांगता येईल. योगदान हे रस्ते वाहतुकीचं योगदान औद्योगिक विकासासाठी कशा पद्धतीचं आहे बघा. नंबर 1, औद्योगिक विकासात महत्व. आता औद्योगिक क्षेत्राचा जर विकास घडवून आणायचा असेल तर औद्योगिक क्षेत्राला जे काही कच्चा माल लागतो तो कच्चा माल पूर्णतः कृषी क्षेत्रामध्ये निर्माण झालेला असतो किंवा कृषी क्षेत्रामध्ये असतो. मग तो माल जर औद्योगिक क्षेत्रामध्ये जर आणायचा असेल तर त्या ठिकाणी काय वाहतूक व्यवस्था असणं गरजेचं आहे. आणि खेड्यामध्ये जर जायचं म्हणल्यावर रेल्वे जात नाही, त्या ठिकाणी रस्ते वाहतूकच आवश्यक असते. कारण रस्ते वाहतूक म्हटलं मी परिवर्तनीय असतात, आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदलही करता येतो. म्हणून औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी रस्ते वाहतूक अतिशय महत्वाची आहे. म्हणून औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी हे रस्ते वाहतुकीचे योगदान सांगता येऊ शकते. दुसरा पॉईंट बघा योगदानाचा, संरक्षणाच्या दृष्टीने योगदान. आता देशाचं संरक्षण असू किंवा मग वैयक्तिकरित्या लोकांचं संरक्षण असू, जर संरक्षण जर घडवून आणायचं असेल तर वाहतूक व्यवस्था अतिशय कार्यक्षम पद्धतीने काम करत असते. का? कारण आपल्याला जो काही आवश्यक देशांसाठी जर विचारात घेतला तर जो काही आवश्यक शस्त्र किंवा दारुगोळा असेल किंवा साधन सामग्री असेल कशासाठी, युद्धविषयक, ते जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर घेऊन जायचं असेल तर आपल्याला वाहतूक व्यवस्था अतिशय महत्वाची असते. कारण आता जिथं लष्करी विभाग आहे तिथंच मोठ्या प्रमाणावर काय जे काही आवश्यक दारुगोळा असेल किंवा युद्धविषयक जे काही सामग्री लागणार आहे ती निर्मिती केली जाईल असं नाही ना. त्यासोबतच जिथं जिथं कटक मंडळ असतात, जिथं लष्करी विभाग असतो तिथं होतात. त्यासोबतच इतर राज्यामध्येही होऊ शकतात. हे लक्षात, जिथं आर्मी कॅम्प वगैरे आहे तिथं होऊ शकतात ना. आता समजा लातूरच्या ठिकाणी, चाकूरच्या ठिकाणी काय आर्मी कॅम्प आहे, हे लक्षात, तिथं सुद्धा काय निर्मिती होऊ शकते ना. मग तिथून आपल्याला बॉर्डरला घेऊन जायचं असेल जे काही दारुगोळा असेल किंवा मग शस्त्र वगैरे असतील साहित्य, मग त्या ठिकाणी कसं नेणार आपण, वाहतूक व्यवस्था आवश्यक आहे ना. म्हणून ते आपण कशा पद्धतीने घेऊन जाऊ शकतो, या वाहतूक व्यवस्थेमुळे आपण घेऊन जाऊ शकतो. त्यासोबतच पुढलं योगदान बघा, वेळेचा अपव्यय नाही. आता या रस्ते वाहतुकीमुळे काय आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय जे काही वस्तू असेल, व्यक्ती असेल किंवा मग जे काही बाबी असतील ते आपल्याला तात्काळ घेऊन जाता येतात. मग त्या ठिकाणी काय वेळेचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होत नाही हे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकतो. म्हणजे तात्काळ कृषीमध्ये माल उत्पादित झाला तर आपण लगेच औद्योगिक क्षेत्रामध्ये घेऊन जाऊ शकतो. मग तिथं वेळेचा अपव्यय होणार आहे का? नाही. म्हणून हे एक ह्या बाबतीत काय वाहतूक व्यवस्थेचं योगदान सांगता येऊ शकतं. पण कोणत्या वाहतुकीचं? रस्ते वाहतुकीचं. त्यानंतर पुढलं स्वस्त आणि प्रभावी साधन. आता बघा, हे एक योगदान आहे. स्वस्त आणि प्रभावी साधन म्हणजे प्रत्येकालाच रेल्वे वाहतूक, हवाई वाहतूक आणि जल वाहतूक परवडेल असं नाही ना. मग अशा वेळेस त्यांना काय ही वाहतूक सोयीची ठरते. कोणती वाहतूक? रस्ते वाहतूक. कारण रस्ते वाहतूक हे रेल्वे वाहतूक, त्यासोबतच हवाई वाहतूक आणि जल वाहतुकीपेक्षा कमी खर्चिक असते. म्हणजे स्वस्तामध्ये त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येऊ शकते किंवा मग मालाची किंवा मग वस्तूंची ने-आण करता येऊ शकते. म्हणून रस्ते वाहतूक इतर वाहतुकीच्या तुलनेत स्वस्त असलेली आपल्याला सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढला पॉइंट बघा, सरकारी उत्पन्नाचे महत्वाचे साधन. आता बघा, सरकारला मोठ्या प्रमाणावर काय उत्पन्नाची प्राप्ती होणार आहे. कशाच्या माध्यमातून? ह्या रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून. कसं? जसं आता बघा, रस्ते वाहतुकीमध्ये जे आपण बस वगैरे पाहतो किंवा मग शिवशाही वगैरे हे शासनाचे जे काही बसेस सुरू झालेले आहेत, त्यामुळे काय होऊ शकते की सरकारला उत्पन्न भेटत आहे त्याच्या माध्यमातून. त्यासोबतच काय सरकारला जे काही टोल नाके असतात, रस्ते वाहतूक झाली तर रस्ते वाहतुकीमुळे लोक प्रवास करत असतात तेव्हा त्यांना टोल नाका तिथं भरावा लागतो आणि त्यामुळे सरकारला काय उत्पन्न भेटत असते. हे एक या ठिकाणी सांगता येऊ शकते योगदान, काय सरकारी उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी महत्वाचं साधन म्हणून. तर एवढ्या प्रकारचे हे योगदान आपल्याला सांगता येऊ शकते. कोणतं? औद्योगिक क्षेत्राच्या विकासात महत्व, संरक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं, वेळेचा अपव्यय टाळता येतो किंवा अपव्यय होत नाही, स्वस्त आणि प्रभावी काय साधन आणि सरकारी उत्पन्नाचे महत्वाचे साधन.
एवढ्या बाबतीत योगदान सांगता येऊ शकते. आता त्यानंतर लगेच पुढला पॉईंट बघा काय, रस्ते वाहतूक विकासाच्या समस्या. आता हे रस्ते वाहतूक करायची असेल तर रस्ते वाहतुकीचे काही योगदान बघितलं तर आपण आता काही समस्या पण असतीलच ना रस्ते वाहतुकीच्या. कारण जिथं बघा नाण्याला जसं दोन बाजू असतात हे लक्षात, तसंच काही चांगल्या गोष्टी असतात तर तिथं काही गोष्टी नकारात्मक असतात. म्हणजे जिथं चांगल्या तिथं वाईट सुद्धा असू शकतात. आता बघा हे योगदान झालं, तसंच काही समस्या पण आहेत रस्ते वाहतुकीच्या. कोणत्या तर बघा, रस्ते वाहतुकीची पहिली समस्या मंद गतीने विकास. म्हणजे रस्ते वाहतुकीचा विकास मंद गतीने होत असलेला आपणास दिसून येऊ शकतो. का? 1988 मध्ये काय जे काय भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण यांची स्थापना करण्यात आली. त्यानंतर काय 25 डिसेंबर 2000 मध्ये काय केंद्र पुरस्कृत काय ग्राम सडक योजना, कोणती पंतप्रधान ग्राम सडक योजना हे सुरू करण्यात आलेले आपल्याला दिसून येऊ शकते. पण आता जर आपण बघितलं रस्ते वाहतुकीचे हाल, एकदा रस्त्यांना, आता लातूरचाच घ्या ना, अहमदपूरहून जर लातूरला जायचं असेल तर तुम्हाला लातूरचा रस्ता आपल्याला लक्षात येऊ शकतो कसा झालेला आहे. मग त्याचा विकास लगेच्या लगे होत आहे का? नाही ना, मंद गतीनं होत आहे. म्हणजे एकदा रस्ते बांधायला निर्माण करायला केले, त्यानंतर त्याचा विकास करण्यावर ते काय भर मोठ्या प्रमाणात येत नसलेले आपल्याला सांगता येऊ शकतो. म्हणून पहिलं हे एक काय समस्या आहे की रस्ते वाहतुकीचा विकास हा मंद गतीनं होत आहे. त्यानंतर अकार्यक्षम वाहतूक. दुसरा पॉइंट, अकार्यक्षम वाहतूक म्हणजे बघा भारतामध्ये रस्ते वाहतूक ठीक आहे, पण ती रस्ते वाहतूक करते वेळेस अकार्यक्षमपणा दिसून येतो. कारण एकाच रस्त्यावरती काय मालवाहतूक म्हणजे मोठे वाहने, लहान वाहने हे मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असलेले आपल्याला दिसून येऊ शकते. त्यामुळं काय होत आहे, मोठ्या प्रमाणावर काय अडचणी बऱ्याच निर्माण होत आहेत ना वाहतुकीमुळे. म्हणून अकार्यक्षम वाहतूक आपल्याला दिसून येऊ शकते. कशाच्या तुलनेत? जसं रेल्वे वाहतुकीच्या तुलनेत, हवाई वाहतुकीच्या तुलनेत हे रस्ते वाहतूक अकार्यक्षम आपल्याला दिसून येऊ शकते. त्यानंतर पुढला पॉइंट, वाहनांची अपुरी संख्या. हा रस्ते वाहतुकीचा पुढला दोष कोणता किंवा मग समस्या काय? वाहनांची अपुरी संख्या. आता जेवढे वाहनं पाहिजेत, आता प्रत्येक व्यक्ती जर एवढी लोकसंख्या आहे, त्या प्रत्येक व्यक्तींना जर वाहनांचा विचार केला रस्ते वाहतुकीवर म्हणजे चालवण्यासाठी किंवा मग वापरण्यासाठी, तर ते कमी पडत असतात. म्हणून ही एक समस्या आहे की काय रस्ते वाहतुकीवरती वाहतूक करण्यासाठी वाहनांची अपुरी संख्या आपणास दिसून येऊ शकते. त्यानंतर पुढला पॉइंट, रस्त्यावरील वाढते अपघात. आता बघा रस्त्यावरील वाढते अपघात म्हणजे एकाच रस्त्यावरती काय होत आहे की लोक बाईकने प्रवास करत आहेत, म्हणजे काय म्हणता येईल त्या ठिकाणी मालवाहू एकाच रस्त्यावर, ने-आण एकाच रस्त्यावर, लोकांची ने-आण असेल किंवा मग सर्वच ठिकाणी सर्वच बाबी, व्यापार बी एकाच रस्त्यावर आणि वैयक्तिक जे काही काम असतात ते एकाच रस्त्यावर करत असल्यामुळे लोक त्या ठिकाणी काय अपघाताचं प्रमाण वाढलेलं दिसून येईल. कारण रस्ते कसे आहेत, मंद, रस्त्यांचा विकास मंद गतीने आहे. जसं राष्ट्रीय महामार्गाचं आपण बघितलं काय, राष्ट्रीय महामार्ग सिंगल लाईन, डबल लाईन, मल्टिपल लाईन असतात. तसं जिल्हास्तरीय रस्ते आणि ग्रामीण रस्ते आपल्याला दिसून येत नाहीत. फक्त सिंगलच रस्ते दिसून येतात, मल्टिपल आणि डबल रस्ते दिसून येत नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी काय होते, त्या सिंगल रस्त्यावरच काय वाहनं मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळं, प्रवास करत असल्यामुळं तिथे काय अपघाताचं प्रमाण वाढत असलेलं आपण सांगता येऊ शकते. त्यानंतरची पुढली समस्या बघा, एकपदरी महामार्ग. बघा ग्रामीण रस्ते आणि जिल्हास्तरीय रस्ते आपल्याला सहसा एकपदरी किंवा मग सिंगल लाईनचे दिसून येऊ शकतात. एकपदरी ही एक समस्या आहे आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकते या रस्ते वाहतुकीची. त्यानंतर पुढलं, कनिष्ठ प्रतीचे रस्ते. कनिष्ठ प्रतीचे रस्ते म्हणजे जेव्हा आपण ग्रामीण भागामध्ये जातो, पावसाळ्यामध्ये जाताना जातो, पण येते वेळेस पायभर चिखल, पायाला मोठे मोठे चिखलाचे गोळे घेऊन येतो. म्हणजे चिखल पायाला लावून आपण येत असतो. जाताना आपण ओळखू येतो पण येताना ओळखू येत नाही. त्याचं कारण काय, त्या चिखलामुळे. हे लक्षात. म्हणून ही एक अडचण आहे की काय
कनिष्ठ प्रतीचे रस्ते म्हणजे कनिष्ठ प्रतीचे रस्ते म्हणजे उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याच्यात म्हणजे काय केलं जाते, उन्हाळा झाला सुरू किंवा हिवाळा सुरू झाला की त्या रस्त्यांची काय देखभाल केली जाते थोडीफार प्रमाणामध्ये, किंवा आमदार खासदार येऊन की ते रस्ते व्यवस्थित केले जातात. पावसाळा पडला किंवा मग पाऊस आला, पाऊस पडला की रस्ते ते सर्वच काय होणार, खराब होऊन जाणार. हे लक्षात, म्हणून तिथं सांगता येऊ शकतात कनिष्ठ प्रतीचे रस्ते हे आपल्याला रस्ते वाहतुकीचे दिसून येऊ शकतात. त्यानंतर पुढे खर्चिक व्यवस्था. आता बघा, हे जे काही रस्ते वाहतूक आहे 4 पद्धतीनं होत असलेली आपल्याला दिसून येऊ शकते. ग्रामीण रस्ते आहेत, नंतर जिल्हास्तरीय रस्ते आहेत, राज्यस्तरीय रस्ते आहेत आणि राष्ट्रीय स्तरीय रस्ते. मग प्रत्येक ठिकाणी देखभाल करणं शासनाला शक्य होत नाही किंवा मग केंद्र शासनाला किंवा राज्य शासनाला, म्हणून ते खर्चिक आहेत. ही एक अडचण आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यासोबतच काय, रस्ते वाहतुकीवर जर बघितलं तर शासकीय वाहनापेक्षा खाजगीच वाहनं मोठ्या प्रमाणावर काय आपल्याला दिसून येऊ शकतात. मग सर्वसामान्य लोकांना काय या सार्वजनिक वाहनानं प्रवास करणं शक्य होत नाही, कारण वाहनांची संख्या कमी आहे. पण खाजगी वाहनाने जर प्रवास करायचा म्हणलं रस्ते वाहतुकीवर तर ते काय जास्त तिकीट मागतात, मनमानी करतात, मग तिथं तेवढे पैसे देणं शक्य होत नाही. म्हणून ही एक समस्या त्या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढला पॉइंट बघा, स्पर्धा. आता तिथं कॉम्पिटिशन मोठ्या प्रमाणावर करावं लागते. जसं आता बघा, मी म्हंटल काय, सरकारचे काही गाड्या असणार आहेत रस्ते वाहतुकीसाठी आणि काही खाजगी व्यक्तींचे वाहनं असणार आहेत. मग अशा वेळेस काय तिथं स्पर्धा निर्माण झालेली असते आणि स्पर्धा निर्माण झाल्यामुळं काय होते, ही एक समस्या निर्माण होते की कोणती, की स्पर्धा मोठ्या प्रमाणात आढळून येते रस्ते वाहतुकीवर. आता रेल्वे वाहतुकीचं कसं होतं की इतके दिवस टोटली सरकारच्याच मालकीची होती, हे लक्षात. म्हणून सरकार लोकांच्या कल्याणासाठी स्थापन झालेलं आहे, समाजवादी किंवा मग समाजाच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून कार्य करत होतं. आता काही प्रमाणामध्ये काय रेल्वेचं सुद्धा खाजगी व्यक्तींकडे देण्यात आलेले आहेत काही रेल्वे, पण पूर्वी कसं होतं सार्वजनिक क्षेत्राकडेच होतं. पण रस्ते वाहतुकीचं कसं आहे, हे सेमी गव्हर्नमेंट असल्यासारखं आहे, म्हणजे सरकार बी रस्ते वाहतुकीवरती त्यांच्या बसेस आहेत सरकारच्या आणि खाजगी व्यक्तींच्या पण आहेत. मग तिथं स्पर्धा निर्माण होते. ही एक आपल्याला तिथं अडचण दिसून येऊ शकते रस्ते वाहतुकीमध्ये, की स्पर्धा करावी लागते सरकारला खाजगी वाहनांशी किंवा खाजगी वाहनांना सरकारी वाहनांशी. ही एक अडचण आहे. त्यानंतर पुढे सांगता येऊ शकते काय, हे रस्ते वाहतुकीसाठी उपाययोजना काय करण्यात आलेल्या आहेत, म्हणजेच रस्ते वाहतूक व्यवस्थेच्या उपाययोजना. त्यामध्ये नंबर 1 सांगता येऊ शकते बघा, उपाययोजना काय, की रस्त्यांची लांबी व दर्जा सुधारणे, पहिली उपाययोजना. आता जे काही रस्त्यांची देखभाल केंद्र सरकार राज्य सरकार करणार आहे, केंद्र सरकार म्हणजे राष्ट्रीय महामार्ग असेल तर केंद्र सरकार, राज्य महामार्ग असेल तर राज्य सरकार, जिल्हास्तरीय असतील तर जिल्हा परिषद आणि संबंधित काय ग्रामीण रस्ते असतील तर नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत वगैरे वगैरे करणारे, हे लक्षात. मग आता त्यांनी काय केलं पाहिजे, जे काही रस्ते आहेत रस्ते वाहतूक एक पदरी, ग्रामीण आणि जिल्हास्तरीय रस्त्यांची एक पदरी दिसून येते, त्यांची काही लांबी वाढवणं, ते काय 2 पदरी करणं किंवा दुहेरी करणं, त्यासोबतच त्यांच्या दर्जा सुधारणं. फक्त पावसाळा संपला की रस्त्यांचे 12 वाजणार, पावसाळा संपला की रस्त्यांची देखभाल करायची आणि पावसाळा आला की रस्ते ते देखभाल केलेले सर्व विहे होणार. मग तुम्ही त्या ठिकाणी काय करा, रस्त्यांसाठी कायमस्वरूपी त्यांचा दर्जा सुधारा ना. म्हणून हे एक सांगता येईल उपाययोजनेबाबतीत काय, लांबी व दर्जा सुधारणे रस्ते वाहतुकीची. त्यानंतर दुसरा पॉइंट, आर्थिक निधीची आवश्यकता. आर्थिक निधीची आवश्यकता म्हणजे सरकारनं काय केलं पाहिजे, जे काही रस्ते वाहतूक आणि राज्य वाहतूक म्हणजे रस्ते वाहतूक, राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, जिल्हास्तरीय रस्ते किंवा ग्रामीण रस्ते असतात. मग यांच्यासाठी काय केलं पाहिजे, यांची बांधणी किंवा विकास करताना त्यासाठी आवश्यक जो काही निधी आहे तो जे काही बजेट सादर केलं जाते किंवा अंदाजपत्रक, त्यामध्ये त्यांचा निधी
वाढवणं. जसे की बघा 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय करण्यात आलं होतं, सरासरी 16% आणि 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सरासरी काय 15% त्यांनी काय केलं होतं, एकूण खर्चाच्या निधी बाजूला काढला होता. त्याच्यामध्ये वाढ केली पाहिजे शासनानं आणि त्या वाढ केल्यामुळे काय होऊ शकतो, ती रक्कम आपल्याला वाहतूक व्यवस्थेवरती, कोणत्या रस्ते वाहतुकीवरती खर्च करता येऊ शकते. म्हणजे जे काही आर्थिक बाब आहे ती योग्य पद्धतीने तिथं वापर करणे. त्यानंतर पुढलं तांत्रिक सुधारणा. आता जे काही रस्ते वाहतुकी बाबतीत आहेत तांत्रिक बाबी, टेक्निकल, त्या तांत्रिक बाबी सुधारणं किंवा मग ज्या काही तांत्रिक टेक्निकल बाबी असतात त्या बाबी सुधारून घेणं. कारण रस्ते वाहतुकीची बांधणी करताना किंवा रस्ते वाहतुकीचा विकास करताना जे काही तिथं तांत्रिक बाबी वापरण्यात येणार आहेत त्यांचा दर्जा किंवा त्यामध्ये सुधारणा घडवून आणणं हे एक उपाययोजना सांगितलेली आहे. त्यानंतर पुढलं राज्य परिवहन महामंडळाला स्वायत्तता देणं. आता राज्य परिवहन महामंडळ जे काही आहेत आपण म्हणतो म्हणजे महामंडळ, आपलं राज्य परिवहन महामंडळ हे लक्षात, त्याला काय स्वायत्तता देणं. आता हे कसं सरकारचे आहेत, हे बसेस वगैरे महामंडळ सरकारच्या मार्फत चालते, राज्य सरकारच्या, पण त्या राज्य परिवहन महामंडळाला स्वायत्तता देऊन टाकणं म्हणजे ऑटोनॉमस करून टाकणं. तुम्ही काय करा, वाहतूक व्यवस्था चालवा, ही रस्ते वाहतूक बसेस तुम्हीच चालवा, तुम्हाला जे काही प्रॉफिट किंवा जे काही येईल पैसा ते तुम्हीच घ्या आणि तुमची डेव्हलपमेंट करून घ्या. त्यामुळे काय सांगितले, समस्या एक दूर होऊ शकते असं हे सांगितले. काय, राज्य परिवहन महामंडळाला स्वायत्तता देणं म्हणजे ऑटोनॉमस करून टाकणं. महामंडळ आपण म्हणतो ना बस लाल पिवळी, ती त्याला काय करणं, ऑटोनॉमस म्हणजे हे करून टाकणं, स्वायत्तता त्यांना देऊन टाकणं, तुम्हीच चालवा तुम्हीच हे करा. हे लक्षात, एवढ्या उपाययोजना या रस्ते वाहतुकी बाबतीत सांगण्यात आलेल्या आहेत. मग अशा पद्धतीनं काय वाहतूक व्यवस्थेमधील पहिला जो काही वाहतूक व्यवस्थेचा प्रकार आहे कोणता, रस्ते वाहतूक, हे लक्षात. मग या रस्ते वाहतुकीमध्ये काय बघितलं आपण, थोडक्यात माहिती बघितला, त्यासोबतच त्यांचा विकास कसा झाला रस्ते वाहतुकीचा, त्यासोबतच रस्ते वाहतुकीचे प्रकार, त्यानंतर काय रस्ते वाहतुकीचं योगदान, रस्ते वाहतुकीच्या समस्या, रस्ते वाहतुकीवरती उपाययोजना, एवढ्या बाबी आपण या वाहतूक व्यवस्थेमधील पहिल्या भागामध्ये कशात विषयी पाहिल्यात, रस्ते वाहतुकीविषयी. तर पुढल्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहात, जे काही भारतातील वाहतूक व्यवस्था आहे आणि आर्थिक विकास आहे, भारतातील वाहतूक व्यवस्था आणि आर्थिक विकास याच्यामधील दुसरी जी काही वाहतूक व्यवस्थेचा प्रकार आहे तो म्हणजेच काय, रेल्वे वाहतूक, पुढल्या लेक्चरमध्ये घेऊ. ओके.